Hello dear friends, welcome on my channel. Okay, so in the previous video lecture, we had started the lesson number uh, 1.6 Into the Wild of the 12th standard English textbook, and the writer of the lesson is Mr. Kiran Purandare, and this lesson is divided into two parts. We are uh, dealing with the first part. The title of the first part is Lost in the Jungle. आता हे किरण पुरंदरे जे आहेत हे जंगलामध्ये जात असताना, जंगलाची भटकंती करत असताना ते तिथे रस्ता विसरतात आणि रस्ता विसरल्यानंतर त्यांच्यासोबत काय होतंय ते आपण या फर्स्ट पार्टमध्ये बघतोय. आणि या फर्स्ट पार्टचं टायटल आहे लॉस्ट इन द जंगल. सो आपण इथपर्यंत आलेलो आहे की पेज नंबर 58 वर बघा, लास्ट सेकंड पॅराग्राफ. सो आपण आत्तापर्यंत बघितलं होतं की ऑथर जो आहे तो रस्ता विसरलेला आहे आणि त्याला परत जायचा जो मार्ग आहे तो सुचत नाही आहे आणि त्यामुळे तो एकावर एक टेकड्या ज्या आहेत त्या पार करतो आहे आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज येत आहेत तिथे त्या जंगलामध्ये. आणि सूर्य मावळलेला आहे आणि त्या सूर्य मावळल्यानंतर अंधारामुळे त्याला रस्ता नेमका सुचत नाही आहे. तर आता पुढे काय होत आहे ते आपण बघूया. नेक्स्ट. After around 50 steps, I found a bright red soil trail. So थोडा वेळ चालल्यानंतर, एक टेकडी उतरल्यानंतर थोडा वेळ चालल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला एक रेड सॉइल ट्रेल म्हणजे एक लाल कलरच्या मातीचा रस्ता त्याला दिसला. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन दिस ट्रेल. सो आय फाउंड माय सिल्वर लायनिंग. सो हा जो सिल्वर लायनिंग वर्ड आहे हा काय दाखवतोय की त्याच्यामध्ये निर्माण झालेली पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आपल्याला दाखवते. सो या रस्त्यामुळे, या ट्रेलमुळे त्याला काय झालं तर त्याला आय फाउंड माय सिल्वर लायनिंग, त्याला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळालेला आहे किंवा त्याला कुठेतरी आशा जागृत झाली आहे की आपल्याला आता गाव येणार किंवा गाव सापडणार. देर वर मार्क्स ऑफ अ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. आणि त्यांनी काय बघितलं होतं तर त्या रस्त्यावर सायकलीच्या चाकाच्या खुणा होत्या. दॅट वॉज अ बिग कॉन्सोलेशन फॉर मी. कॉन्सोलेशन म्हणजे त्याच्यासाठी ते खूप समाधानाची गोष्ट होती की त्याला सायकलीच्या चाक दिसले त्या रस्त्यावर. म्हणजे हा जो रस्ता आहे हा कुठल्या तरी गावात जातो आहे हे त्याला कळलं आणि त्याच्या आशा जागृत झाल्या. देर मस्ट बी अ विलेज नियर बाय. त्याच्या मनामध्ये आलं की इथे आसपास कुठेतरी खेडं असलं पाहिजे, गाव असलं पाहिजे. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. रिअश्युअर्ड, मी माझी खात्री करून घेतली. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. रिसर्फेस्ड म्हणजे त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा काही क्वेश्चन्स येत होते. रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज अँड वेअर इन विच डिरेक्शन. ओके, सो हे क्वेश्चन्स कोणते होते त्याच्या मनात येणारे. आपणही त्यांच्या जागी असतो तर आपल्यालाही तेच क्वेश्चन्स निर्माण झाले असते आपल्या मनात की इथनं गाव जे आहे ते किती लांबवर असेल किंवा कुठे असेल, कुठल्या दिशेने आपल्याला जावं लागेल. हे सगळं क्वेश्चन्स, हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये त्यावेळेला उद्भवले. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राईड टू लोकेट साइन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. ह्युमन सिव्हिलायझेशन म्हणजे लोकवस्ती. सो लोक कुठे राहतात, त्यांची वस्ती कुठे आहे हे लोकेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे एक टेकडी आणखी तो चढला आणि त्यांनी असा प्रयत्न केला लोकेट करण्याचा की कुठे लोक दिसत आहेत का किंवा कुठे वस्ती दिसते आहे का. माय लेग्स वर ट्रिम्बलिंग. ट्रिम्बलिंग मीन्स थरथर कापणे. कारण तो ऑलरेडी इतका चालून झालं होतं त्याचं की त्यामुळे त्याचे पायही थरथर कापत होते आणि आणखी त्याच्या मनामध्ये एक भीती होती की आपल्याला गाव मिळेल का नाही, सापडेल का नाही. त्यामुळे सुद्धा त्याचे पाय थरथर कापत होते. ॲज आय रीच्ड द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ जॉय. आणि जसा तो टेकडीच्या वर चढला, आय जम्प्ड विथ जॉय, त्याला आनंद झाला, खूप जास्त आनंद झाला आणि तो उड्या मारायला लागला. कारण काय, आय हर्ड द साऊंड्स ऑफ द पीपल टॉकिंग इन द लाऊड स्पीकर. सो कुठल्या तरी गावातनं लाऊडस्पीकरचा आवाज येत होता लोकांच्या बोलण्याचा.
म्हणजे जवळपास कुठेतरी गाव आहे हे त्याला समाधान देणारं वाटलं. इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल. इन अ जिफी, जिफी म्हणजे इन अ मोमेंट, म्हणजे क्षणात, एका क्षणात मी काय केलं, आय रॅन डाऊन द हिल. सो आय रॅन डाऊन द हिल, आणि तो लगेच ती टेकडी जो आहे तो उतरला. टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगर. सो टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगर. विगर मीन्स पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण पॉवरनी, पूर्ण स्ट्रेंथनी तो ती टेकडी उतरला आणि त्या आवाजाच्या दिशेने तो गेला. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. स्टंबल मीन्स मी कुठेतरी धडकलो किंवा अडखळलो आणि खाली पडलो. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्लू बुल्स नियर बाय. आणि त्यांनी काय बघितलं तर ब्लू बुल्सचे काही ड्रॉपिंग्स म्हणजे चिन्ह तिथे रस्त्यावर होते. स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसाइडेड विच डिरेक्शन टू मूव्ह ऑन. स्ट्रगल्ड म्हणजे त्यांनी उठण्यामध्ये स्ट्रगल केला उठताना, आणि तो उभा झाला आणि त्यांनी ठरवलं की कुठल्या दिशेने आपल्याला जायचं आहे, तर कुठल्या दिशेने, जिकडनं आवाज येत होता त्या दिशेने त्याला जायचं होतं. द साइन्स ऑफ सिव्हिलायझेशन वर विजिबल. विजिबल म्हणजे दिसत होते. मग आता त्या आवाजाच्या दिशेने तो गेल्यामुळे सिव्हिलायझेशन म्हणजे लोकवस्तीचे चिन्ह त्याला आता दिसायला लागले होते. सो द टायनी स्लीपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. सो ते गाव कसं होतं, टायनी होतं. ओके, टायनी आणि स्लीपी. स्लीपी म्हणजे आता संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ झालेली होती, त्यामुळे ते विलेज आता तिथे अंधार होता किंवा लोक झोपी गेले असतील तिथले, त्याला ते विलेज दिसायला लागलं. वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. ग्रीन वूड्स म्हणजे हिरव्या झाडांमधून, जंगलामधून त्याला ते दिसायला लागलं. द लँटर्न ऑफ राजीराम भलावीज फार्म, द लाऊड स्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भलावीज मॅरिएज, ऑल वर इन क्लिअर साईट. मग त्याला काय काय दिसलं तर द लँटर्न. लँटर्न म्हणजे कंदील, दिवा. द लँटर्न ऑफ राजीराम भलावीज फार्म. मग शेतात लावलेले जे दिवे असतात, कंदील असतात, ते कंदील त्याला लांबून दिसले. आणि कोणाच्या शेतातले तर राजीराम भलावी. द लाऊड स्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भलावीज मॅरिएज. आणि त्याचा जो मुलगा असेल राजीरामचा, केशव भलावी, त्याच्या लग्नासाठी तो लाऊडस्पीकर लावलेला होता आणि त्या लाऊडस्पीकरचा आवाज याला येत होता. ऑल वर इन क्लिअर साईट. आणि ते त्याला स्पष्ट दिसत होतं सगळं लांबून. टर्न्ड लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुईहुडाकी. आणि मग त्यांनी तिथनं लेफ्ट घेतला, त्या जंगलापासनं किंवा झाडापासनं, ग्रीन वूड्सपासनं लेफ्ट घेतला आणि काय केलं, स्पॉट द विलेज लेक. आणि तो त्या विलेज लेक म्हणजे तिथली जी नदी असेल किंवा सरोवरासारखं असेल तिथे तो पोचला. आणि ती जी त्या गावाची टेकडी होती सुईहुडाकी, त्या टेकडीवर जवळ जाऊन तो पोचला. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज. आणि हा अनोळखी असल्यामुळे त्या गावातली जी सगळी कुत्री होती ती याच्यावर भुंकत होती, बार्क्ड. आणि त्या कुत्र्यांनी भुंकून याचं वेलकम केलं गावामध्ये. आता गावात पोचल्यानंतर याच्यासोबत काय झालं किंवा यांनी काय केलं, सो ते शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिलाय आणि त्याच्यानंतर पार्ट 2 सुरू होणार आहे. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. आता हा दिवसभराचा थकलेला होता आणि घामाने ओला चिंब झालेला होता, त्यामुळे यांनी सगळ्यात पहिली गोष्ट कोणती केली तर टू टेक अ बाथ. त्यांनी आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेझन्ड अ बिट. लेझन्ड अ बिट म्हणजे कमी झालं. काय कमी झालं? शेकिंग ऑफ लिम्स. लिम्स म्हणजे अवयव. जे त्याचे हातपाय थरथर कापत होते ते आता थोडं कमी झालं, कारण त्याला आधार मिळाला की आपण कुठल्या तरी गावात पोचलो आहे आणि कुठल्या तरी डेस्टिनेशनला आपण पोचलो आहे, याचं त्याला समाधान वाटलं. द स्टमक एक स्टार्टेड अगेन.
मे बी तो खूप उपाशी असल्यामुळे परत त्याचं पोट दुखायला लागलं, स्टमक एक. एट टू द फुल, आणि तो काय केलं, एट टू द फुल, तो फुल जेवला, खाल्लं त्याने. अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. स्लम्प्ड म्हणजे काय, की त्यांनी स्वतःला असं कॉटवर धडकून दिलं किंवा असं जाऊन पडला तो कॉटवर. जसं आपण एखाद्या वेळेस खूप जास्त थकलेलो असतो तर आपण आपल्या स्वतःला असं कॉटच्या दिशेने भिरकावून देतो, तसं त्यांनी स्वतःला कॉटवर ढकललं किंवा भिरकावलं आणि तो झोपला. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. स्टार स्टडेड म्हणजे स्टारनी स्टडेड म्हणजे फुल ऑफ. ओके, सो चांदण्यांनी भरलेलं आकाश तो पाहत बसला खाटेवर झोपून उघड्या डोळ्यांनी. आय स्पोक टू माय सेल्फ, आणि तो बोलला स्वतःशी, काय बोलला, देअर स्टील एक्झिस्ट्स अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस आर गुड लक. तो म्हणतो की अजूनही जंगल संपलेलं नाही आहे, हे जे गाव आहे हे अजूनही जंगलात आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो की वेअर वी कॅन गेट लॉस्ट, आपण इथे हरवू शकतो असं त्याला वाटलं. आणि तो पुढे म्हणतो की इजंट दिस आर गुड लक, म्हणजे मला हे गाव मिळालं, सापडलं, ते माझं नशीब नाही का? कारण जर गाव नसतं मिळालं तर मी जंगलामध्ये कुठे कुठे फिरत राहिलो असतो रात्रभर, हे माझं मलाच कळलं नसतं. आणि आज मला या गावामध्ये आसरा मिळाला, ते माझं नशीबच समजायचं. टेकन फ्रॉम सखा नागझिरा बाय किरण पुरंदरे. सो यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून हा जो वरचा पार्ट आहे, लॉस्ट इन टू द जंगल, हा घेण्यात आलेला होता किंवा आहे. आता पार्ट 2 आपल्याला बघायचा आहे. पार्ट 2 हा कम्प्लिटली वेगळा आहे पार्ट 1 पेक्षा. त्यामुळे पार्ट 1चं जे आपण आत्तापर्यंत शिकलो ते थोडं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि पार्ट 2 थोडंसं नव्या अँगलनी आपल्याला बघायचं आहे. सो ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल. सो आता पार्ट 2 मध्ये काय केलेलं आहे की एक जो फोटोग्राफर आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शाज जंग, त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर त्यांनी कसं किरण पुरंदरेला सोबत केली या प्रोफेशनमध्ये आणि तो कसा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून तयार झाला, हे सगळं या सेकंड स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलं आहे. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल. ट्रॅकिंग म्हणजे काय की तो जो पॅन्थर आहे, चित्ता, त्या चित्त्याचा पाठलाग करणे किंवा त्याला फॉलो करणे. नगरहोल म्हणजे त्या जंगलाचं नाव. सो या फोटोग्राफरनी काय केलं त्या पॅन्थरसाठी? शाज जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सीकर अँड लॉज ओनर, ऑल रोल्ड इन टू वन. सो हा जो शाज जंग आहे, हा काय काय काम करतो? तर तो एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्यानंतर जो सिनेमॅटोग्राफर आहे, म्हणजे सिनेमा सिरियल्सला वगैरे जे फोटोग्राफी प्रोव्हाइड करतात ते लोक. त्यानंतर बिग कॅट ट्रॅकर. बिग कॅट ट्रॅकर म्हणजे बिग कॅट म्हणजे चित्ता. त्यानंतर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सीकर, म्हणजे माणूस आणि जनावर या दोघांमधला जो संघर्ष आहे, तो संघर्ष काय करणे? रिझॉल्यूट म्हणजे लांब करणे, दूर करणे, हे काम पण तो करतो. अँड अ लॉज ओनर, तो स्वतः एक लॉजचा ओनर पण आहे. ऑल रोल्ड इन टू वन. सो हा एका वेळेस इतकी सगळी कामं तो करतो आहे. शाज जंग, त्याचं नाव आहे शाज जंग. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नगरहोल, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. सो हे जे नगरहोलचं जंगल आहे, याचं खरं नाव काय आहे? नगरहोलचं जंगल, याला म्हणतात द राजीव गांधी नॅशनल पार्क. सो हा जो शाज जंग आहे, तो जेव्हा जंगलापासून लांब असतो तेव्हा तो काय करतो? ही इज लीडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका. आणि जेव्हा तो राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये नसतो तेव्हा तो कुठे असतो? आफ्रिकेच्या सफारीजमध्ये तो असतो आणि तो फोटोग्राफी तिथे करत असतो.
सफारी म्हणजे जे आपण वाघ बघण्यासाठी वगैरे जे जंगलामध्ये हे करतो ट्रॅव्हलिंग, त्याला आपण म्हणतो सफारी. ऑर शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज, किंवा जर तो आफ्रिकेत नसला तर तो कुठे असतो, तर तो आर्ट गॅलरीजमध्ये स्वतःच्या फोटोग्राफीचं एक्झिबिशन भरवत असतो. स्वतः जे त्यांनी काम केलेलं आहे फोटोग्राफीचं, त्याला शोकेस करणे म्हणजे त्याला ॲडव्हर्टाईज करणे कुठे, मोठमोठ्या सिटीजमध्ये. अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कॉन्व्हर्जिंग द प्लॅनेट रिचेस. सो किंवा कशाबद्दल तो बोलत असतो, स्पीकिंग टू दोज, त्या लोकांशी तो बोलत असतो जे लोक इंटरेस्टेड आहेत कशामध्ये, काय बोलण्यामध्ये, कन्व्हर्जिंग म्हणजे बोलणे, संवाद साधणे. तर द प्लॅनेट्स रिचेस म्हणजे हे जी प्लॅनेट आहे, ही जी आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीची श्रीमंती काय आहे ते बोलण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे त्यांच्याशी तो बोलत असतो. सो पृथ्वीची श्रीमंती काय आहे, तर निसर्ग, जंगल, प्राणी, या सगळ्या गोष्टी, पाणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्लॅनेटच्या, पृथ्वी नावाच्या प्लॅनेटच्या श्रीमंतीच्या गोष्टी आहे. पण आपण त्याच्या फार फार लांब गेलेलो आहोत. सो या गोष्टींमध्ये त्या शाझ जंगला इंटरेस्ट आहे. शाझ रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी the incident that ultimately leads to his answering the call of the felines over a career dedicated to finance. ओके, सो म्हणजे शाझ रिकॉल्स म्हणजे त्याला आठवत आहे. ओके, त्याला काय आठवत आहे, विथ ग्रेट क्लॅरिटी म्हणजे खूप स्पष्ट त्याला आठवत आहे. कोणता इन्सिडेंट, कोणती घटना त्याला आठवते आहे, दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज आन्सरिंग द कॉल ऑफ द फिलाइन्स ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फिनान्स. म्हणजे त्याचं करिअर हे कुठल्या क्षेत्रामध्ये होणार होतं, तर फिनान्स या क्षेत्रामध्ये तो करिअर करणार होता किंवा करिअर करायला लागणार होतं त्याला. पण त्याला कशाचा कॉल आला म्हणजे त्याला आतून काय वाटलं, काय करावं, फिलाइन्स. सो फिलाइन्स मीन्स काय, तर कॅट फॅमिली. कॅटची फॅमिली म्हणजे काय की मांजरीच्या जमातीचे जेही प्राणी आहे त्या प्राण्यांचं संवर्धन करणे, त्यांची फोटोग्राफी करणे किंवा त्यांच्याबद्दल कन्झर्वेशन करणे त्यांचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जास्त आवडल्या फिनान्स या करिअरपेक्षा. म्हणून त्यांनी फिलाइन्स हे करिअर निवडलं फिनान्सपेक्षा. ओके, आणि हे त्याला खूप स्पष्ट आठवत आहे की मी कुठल्या करिअरला महत्त्व दिलेलं होतं. It was somewhere around sunset. We were at a junction. सो ऑथर आणि शाझ जंग हे दोघं जण एका जंक्शनमध्ये होते. जंक्शनला म्हणजे रेल्वे स्टेशन ज्याला आपण म्हणतो. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, आणि ती संध्याकाळची वेळ असेल असं ऑथर म्हणतोय. द डिअर वर कॉलिंग म्हणजे डिअरचा आवाज येत होता, हरिणांचा आवाज येत होता. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. आणि तो काय बोलला शाझ जंग, की वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. तो या किरण पुरंदरेंना म्हणतोय की आपण दोघंही कुठे आलो आहेत, ब्लाइंड टर्नवर आलेलो आहेत. म्हणजे आपण दोघांनीही असं करिअर निवडलं की त्या करिअरला कुठेही प्रोग्रेस नाही आहे, असं त्यांनी किरण पुरंदरेशी बोलला. ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड. ओके, आणि मग त्याला पुढे जाताना किंवा पुढे गेल्यावर ओल्ड लेपर्ड दिसला. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. प्राईम म्हणजे काय, तर त्याचा जो उमेदीचा काळ होता नोकरी करण्याचा किंवा करिअर करण्याचा, तो जो उमेदीचा काळ होता तो निघून गेला होता. आणि कारण त्यांनी आता हे करिअर निवडलं होतं, जंगलाचं करिअर निवडलं होतं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं, त्याच्यामुळे आता त्याला मागे वळून पाहता येत नव्हतं पुन्हा. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. आता ते जंगलाची जी सगळी लाईफ आहे त्या लाईफनी काय केलं होतं, याच्यावर भुरळ घातली होती किंवा मोहिनी घातली होती. तर मोहिनी म्हणजे याचा पूर्ण कंट्रोल जंगलाच्या हातात गेला होता. म्हणजे काय की याला जंगलाचं करिअर इतकं आवडलं होतं
की त्या जंगलाच्या करिअरमुळे याला दुसरीकडे कुठेही जाऊ दिलं नाही. ही ओनली हॅड 3 कॅनाइन्स. 3 कॅनाइन्स मीन्स त्याच्याजवळ फक्त कॅनाइन्स इज अ काय म्हणतो आपण त्याला, पैशाचं स्वरूप, एक करन्सी. सो त्याच्याकडे फक्त 3 कॅनाइन्स होते. हिज आईज वर सॅगिंग. सॅगिंग मीन्स त्याचे डोळे खाली झुकलेले होते. Close to this leopard was another very young, good-looking male who was soon to come into his prime. आणि त्याच्याजवळ त्याला कोण दिसलं, त्या लेपर्डच्या जवळ त्याला कोण दिसलं, अनादर यंग मॅन, गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याला त्याच्याजवळ एक हँडसम असा माणूस दिसला स्वतःजवळ, त्या लेपर्डजवळ. आणि तोही माणूस आता कशात येणार होता, इन टू हिज प्राईम, म्हणजे यांनी जे करिअर केलं जंगलाचं, त्याच करिअरमध्ये आता तो पण ती पण व्यक्ती येणार होती. आणि ती व्यक्ती कोण होती, तर किरण पुरंदरे. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. आणि म्हणून किरण पुरंदरेंना असं वाटलं की आपण आपल्या पास्टमध्ये बघतोय की काय. कारण त्यांना असं वाटलं किरण पुरंदरेंना की शाज जंग जो आहे तोही आपणही त्याच्या वयाचे असताना असेच होतो आणि आज तो पण आपल्यासारखाच आहे. इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोइंग टू बी अ फाईट. सो देर वॉज गोइंग टू बी अ फाईट म्हणजे आमच्या दोघांमध्ये चांगलं जमणार आहे असं त्याला वाटायला लागलं. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह. आणि मग या दोघांना तिथून निघावं लागलं कारण द सन वॉज सेटिंग, तिथं अंधार होत होता. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. टू द स्पॉट म्हणजे परत त्याच ठिकाणी किरण पुरंदरे तिथे आले. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. आणि त्या एका मोठ्या दगडावर तिथे कोण बसला होता, द यंग लेपर्ड तिथे बसलेला होता, चित्ता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. सो गॅश म्हणजे काय, तर जिथे त्याला जखम झाली होती, गॅश. सो त्या जखमेतून ब्लड ड्रिप होत होतं, गळत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आता तो सगळ्यात वरच्या रॉकवर जाऊन बसला आणि वरच्या रॉकवर जाऊन बसल्यामुळे तो कुठल्या आविर्भावामध्ये बसला की जणू काही तो पूर्ण जंगलचा किंग आहे अशा आविर्भावामध्ये तो तिथे जाऊन बसला, लेपर्ड. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. आणि याला माहिती होतं किरण पुरंदरेला की आपण हा जो लेपर्ड आहे, या लेपर्डची आता नवीन जर्नी सुरू होणार आहे. कारण हा बरा झाल्यानंतर याला एक नवीन आयुष्यही मिळणार आहे आणि मला पण या लेपर्ड सोबत काम करायलाही मिळणार आहे असं त्याला वाटलं. अँड आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढे आपण बघूया की या स्टोरीमध्ये काय होतंय. टिल देन, have a very great day ahead and thank you for patiently listening to my videos. Goodbye.